झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बाई तुम्हाला सापडली कुठं पर? आमची माणसं लावली होती कामाला, गावातच सापडली। ए हो नाही हो, ही नाही ती बाई, चुकीची बाई उचलली तुम्ही। आमच्या माणसाने या गावाचा कानाकोपरा ठाव आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। आम्ही आमचे समजे सोर्सेस कामाला लावतो। ह्या बाईला आजच्या आज आम्ही शोधूनच काढतो बघा। बस 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 बस, या तुमच्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या पद्धतीने नक्की करू बा। ते तुम्ही तुमचं ठरवा, पण एक राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? विचारा की। या जखमी बाईची भानगड तरी काय आहे? कसं आहे सरनोबत साहेब, हात तळात घातला की हाताला गाळ लागणारच की। वेळ आली की सगळं कळलंच म्हणा। आता लवकरात लवकर तुम्ही त्या बाईचा शोध घ्या म्हणजे झालं। ते तर होईलच हो। आमदार शशिकांत सरनोबतचा शब्द आहे ह्यो। ती जर बाई या गावच्या इशित असली तर पुढच्या 24 तासाच्या आत तुमच्या समोर असेल। बस बस बस, एवढं सहकार्य असू द्या। येऊ का? या या। साहेब, कशाला आपण दुसऱ्या दोन दोयाची? शेंडे, याला जर राजकारण म्हणते। बकऱ्याच्या कळपाचा मालक जर आपल्या बाजूने असला तर कळप आपल्या विरोधात जात नाही। इलेक्शनसाठी का व्हायना, हा जालंधर निंबाळकर आपल्यालाही कामाचा आहे। एक पूर्ण गाव त्याच्या शब्दावर चालतोय। याला इलेक्शनसाठी का व्हायना पण आपल्या जवळ केला पाहिजे। राजकारण चालतंय सहकार्यावर, म्हणजे एक हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या। येते का डोसक्यात? थोडं प्यायला पाणी देता का भाऊ? ए म्हातारे, अशी एकटीच का फिरतेस रस्त्याने? आता गाडी खाली गावली असतीस तर जागा मेली असतीस ना। माफ करा भाऊ, पुण्यांदा नाही होणार। ऐक, अशी अवस्था कशामुळे झाली तुझी? जाशील ना नीट? हा, गाव कुठलं तुझं? गाव ते गुळूम। वा, तू बी गुळूम गावचीस का? हा, आईला ही गुळूम गावची माणसं माझ्याच वाटायला काय येतात मला कळत नाही। माझी सुपारी बुपारी घेतली काय तुम्ही? माझी सुपारी घेतली का तुम्ही? हा, आणि तुला मारा माझीच गाडी मिळाली का? फुकटचा जेलमध्ये गेलो असतो ना मी। ए हो बाई, हे गुळूम गाव नाही। हा, हे सत्य, हे प्रकरण काहीतरी विचित्रच दिसतंय। तिची अवस्था बघल्या का? हा, अरे तूच काहीतरी केलं म्हणून पोलीस धरतील तुला। चल इकडनं, ए चल। कपे, तिच्या गावात पोलीस नाहीत, तिथं फक्त एक जणच न्याय करतो। त्याचं नाव आहे जालिंदर निंबाळकर। सावकाश सावकाश, तिला काय झालं अचानक? हो बाई, अहो जायचं काय जालिंदर निंबाळकरांकडे? अहो चांगली ओळख आहे माझी। हो नाही नाही भाऊ, मी माझी जाते। ओ बाई, एका साईडने चाला ना, नाही तर परत कुठल्या तरी गाडी खाली याल। अहो सगळी माणसं आमच्यासारखी चांगली नसतात काय? जालिंदर निंबाळकरांचं नाव घेतल्यावर ही एवढी घाबरली का असेल? ए बायको,
अजून काय काय करायला पाहिला तू फक्त एकदा माझ्याकडे हसून बघावं म्हणून वाटण वाटलं सांडगे टाकले तुला प्रेमात पागल झालोय तुझ्या हा पैंजणाचं बिल पैंजण जर 4 दिवसांपूर्वी घेतलं तर मग ते त्यानंतरचं बिल कसं आहे? मी जरा जास्तच विश्वास ठेवते का यांच्यावर? नाही नाही, मला या सगळ्याच्या मुळाशी जावंच लागेल. डॅडी, अहो सरनोबतांच्या हाती काही बातमी लागली तर फोन करून कळवत्याल किती. तुम्ही कशाला काळजी करताय? थांबा चिरंजीव. सुनबाई कुठे? ती मार्केटला गेली. आणि तुम्ही निघून आलात? डॅडी आवती काय लहान पोरगी आहे का हो? दिली रिक्षात बसून जाईल तिची ती. एक तर दिवसभर उन्हात वाळवण करून आहे ना जाम दमलोय आम्ही. ते सूर्याच्या बहिणीची कुरड्या पापडाची ऑर्डर ना ती पूर्ण करायची म्हणून दिवसभर राबवलंय आम्हाला त्यांनी. डॅडी तुम्ही सांगितलंय बायको बरोबर नीट वाग म्हणून मी हे सहन करतोय. काय बोलते? वाळवण काय, पापड्या काय, कुरड्या काय, काय चाललंय काय हे? मोठी ऑर्डर आली ना त्या राजश्रीला. काय चालू केले त्यांनी? राजश्री फूड. कसलं फूड? कामगार नाहीत म्हणून दिवसभर आम्हाला राबवलं, आमचं कंबारडं मोडलं त्यांनी. ती ऑर्डर अर्जंटमध्ये द्यायची म्हणून आज उन्हात काम केलंय मी. आता उद्या उन्हाळी नाही लागली म्हणजे झालं. हाय मी वर. डॅडी, सूर्याची आई तुमच्या डोसक्यावर बसली आहे आणि सूर्याच्या सगळ्या बहिणी शत्रुभयांच्या डोसक्यावर. बघा हो बघा, त्यांचा चेहरा किती काळमंडून गेलाय. आमचं लक्ष जरा काय दुसरीकडे गेलं. सूर्या लगेच हातपाय पसरायला लागला. या सूर्याच्या बहिणीचा 1.5 दमडीचा उद्योग ते आमच्या चिरंजीवाला कामाला लावणार. अय छत्री, हा, ही उद्याची अर्जंट ऑर्डर उचलीत नाही पाहिजे. या सूर्याच्या बहिणीचा काय बी झालं तरी कसलाच कुठलाच नफा झालाच नाही पाहिजे. सूर्याच्या घरच्यांचं फक्त नुकसानच झालं पाहिजे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.